सचिन यायचंय सचिन प्लीज. सचिन नक्कीच तुला यायचंय. माझ्याकडून काही चुकी झाली आहे का? लाजला तो. चल अभिनंदनशील बिरोडी संघ यायचं आपण वेळ होतोय आपण लाईनअप करून घ्या. येतील सर प्लीज आपल्या संघाला घेऊन यायचंय. निकुच बस मेमरी भरली. चला अंकुश आपण लाईनअप करून घ्यायचं आपल्या संघाला घेऊन. आपले ऑनर सुद्धा पाहायला भेटेल मोतीलाल शाह यांना सुद्धा आपण घ्यायचंय. तर मॅम आपण यायचंय रेश्मा मेकर मॅम. चला विनंतीशील अंकुश बोरेंच्या आई साहेब आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. अंकुश भोईर यांच्या आई साहेबांना विनंतीशील आपण व्यासपीठावर यायचं. मैदानाच्या आतमध्ये यायचं प्लीज. आई साहेब यायचं आपण. तसंच विनंती करू वहिनी साहेबांना सुद्धा आपण सुद्धा यायचं. महिला मंडळ आपण सुद्धा यायचंय. मी पाहू शकते खूप साऱ्या महिला आहेत. सगळ्यांनी यायचंय. त्यानंतर मी विनंती करेल पंचाली ग्रामपंचायत माननीय श्री बहुतेजी पाटील साहेब सरपंच आहेत त्यांना विनंती करेल सर आपण यायचे आहे. आपण सुद्धा व्यासपीठावर उतरून मैदानाच्या आतमध्ये यायचं. तसंच सनीभाई आपण सुद्धा यायचं आहे. तसंच माजी सरपंच माननीय श्री मनीष पाटील साहेब आपण सुद्धा यायचं आहे. आमचे मान्यवर नक्कीच पाहायला भेटतात. पहिल्या दिवसापासून आज या मैदानामध्ये पाहायला भेटत यायचं आहे. पण वहिनी साहेब ताई साहेब आपण सगळं पुढे यायचं आहे. सर आपण यायला उभं राहायचं आहे. त्यानंतर टॉस केला जाईल. आई साहेबांच्या शुभ हस्ते शेवटचा सामन्याचा टॉस केला जाईल. अंकुश भाईची आई साहेब यायचं आहे. आई सोन्याबाई नक्कीच आपल्याबरोबर मायक्रोफोनवर एक सुरेख सिल्की व्हॉइस जोडल्या जातील. रेश्मा मेका मॅम. थँक्यू सो मच युसुफ. दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना रिक्वेस्ट असेल की नाणेफेकसाठी यायचं आणि सगळ्या प्लेयर्सने कृपया करून एक चांगली लाईन आपण. अंकुश सोन्याबाई येत आहे. सो सर्वात आधी दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. बघा 5 दिवसांची लढत आणि आता हा शेवटचा सामना होणार आहे. ग्रँड फिनाले होणार आहे दोन्ही टीम्स मध्ये. आणि टीम्सचे कॅप्टन्स आपल्या सोबत आहेत. आई साहेब आपल्या सोबत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. चला शेवटचा हा कॉइन असणार आहे. प्लीज एकदा कॉइन पाहू शकता दोन्ही टीमचे कॅप्टन्स. चॉईस घ्यायचा आहे का?
ओके, चॉईस आहे. सर्वात आधी आपण पाहूया कोण करतंय चॉईस. सो वन मॅन शो पंचाळी यांचा कॉल असणार आहे. मॅम डू दी ऑनर. छापा इज अ कॉल आणि आता आपण पाहूया. काटा यानी की साई एकता बिरवाडी संघाने टॉस जिंकलेला आहे. क्या बात आहे. थँक्यू सो मच मॅम. रोहन सेल्फी घेऊन कसं वाटलं. छान वाटलं सेल्फी घेऊन. आताच वरी गेली आणि मग म्हणून तुमच्यासोबत सेल्फी घेतलं. आणि आता मॅच पण खेळायची आहे. नाणेफेक जिंकलेले आहात. 5 दिवसाचा हा उपक्रम आणि शेवटची मॅच असणार आहे. नाणेफेक जिंकलेले आहात, काय घेण्याचा निर्णय असेल. नाणेफेक जिंकून पहिला क्षेत्ररक्षण घेणार आहोत. बघा समोरची टीम आहे ती यजमान टीम आहे आणि नक्कीच खूप महिला वर्ग आलेले आहेत यजमान टीमना शक्ती देण्यासाठी. म्हणजे स्त्रीचा हात त्यांच्या डोक्यावरती आहे. तर तुमच्या गावातली कुठच्या महिला बघत असतील त्यांना काय सांगायचंय. या गावातल्याच नाही आहे, मी या सर्व महिलांना, आईंना, सर्वांच्या ज्यांच्या बायका आहेत त्यांना, ताईंना, माईंना, सर्वांना त्यांचं मी अभिनंदन करतो. कारण आपण जेव्हा खेळायला येतो तेव्हा घरच्यांची जेव्हा आपली बायको असते, ताई असते, आई असते, हे आपण जेव्हा खेळायला जातो तेव्हा आपले वाट बघत असतात. आपण रात्री वगैरे जातो. ऍक्च्युली जेव्हा ज्यांचं लग्न झालंय त्यांना समजते काय ऍक्च्युली खरं आहे. ज्यांचं लग्न नाही झालं त्यांना ताई चाललंय, पण ज्यांचं लग्न झालंय त्यांना माहिती आहे काय असतं बाहेर जाऊन. क्या बात आहे. आणि त्याच महिला वर्ग आपल्या सोबत आहेत. एकदा जोरदार टाळ्या उद्या आपल्या सगळ्या महिला वर्गांसाठी. जवळजवळ 3:30 वाजायला आलेत आणि त्यांचा जल्लोष अजूनपर्यंत तेवढाच आहे. निर्णय घेतलेला आहे, क्षेत्ररक्षण प्रथम करणार आहेत. थँक्यू सो मच. यजमान संघ शेवटची मॅच, 5 दिवसाचा पूर्ण उपक्रम फायनल मध्ये. म्हणजे बघा युसुफ आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते, नेहमीच सेमीफायनल ही फायनल पेक्षा जास्त एक्साइटेड असते. सेमीफायनल तुम्ही जिंकलेले आहात, अर्धी रेस जिंकलेली आहे, आता अर्धी रेस बाकी असणार आहे, काय सांगायचं. अर्धी रेस बाकी आहे ती आम्ही जिंकूच. कारण आम्हाला असं वाटते लगातार आता आम्ही या टुर्नामेंटमध्ये महिनाभर मेहनत केलेली आहे आणि या मेहनतीमध्ये पूर्ण म्हणजे माझी टीम थकलेली आहे. त्यांना असं वाटलं होतं की आम्ही इथपर्यंत पोहोचूही नाही शकणार, एवढे थकले होते, तरी आम्ही इथपर्यंत पोहोचल्यात. म्हणून मी माझ्या संघाचा खूप खूप आभार मानतो. आणि पहा तुमच्यासाठी सुद्धा महिला वर्ग, तुमच्या स्वतःच्या पत्नी इथे आहेत, आई इथे आहेत, त्या महिलांसाठी काय सांगायचंय. माझी पत्नी, क्या बात आहे. जोडीमध्ये माझी पत्नी माझा आधार आहे. अरे क्या बात आहे. नेहमी मला तिचं सपोर्ट असते कुठल्याही गोष्टीमध्ये. आणि थोडी तुम्ही येणार होते तर थोडी जलम पण होते. ताई तुम्हाला काय सांगायचंय. किती दिवसांपासून दादांची तयारी चालू आहे. त्यांची खूप मेहनत आहे. आम्ही एवढे दिवस बघतो की ते सकाळ संध्याकाळ म्हणजे ह्याच्याच मागे लागलेले आहेत. त्यांना जेवण भूक काहीच लागत नाही आणि आमची पण ना आठवण येते. बघा ही मॅच, ही पूर्ण टुर्नामेंट झाली ना की तुम्हाला बाहेर फिरायला घेऊन जायचंय. गोवा. हो नक्की. गोवा तर माझी टीम पण जाणार आहे, पण बघू आता त्यांची प्लॅनिंग बायकोला घेऊन जायचं का नाही. बघा याच्यामध्ये पण टीमलाच घेऊन जायचंय त्यांना. आणि सर्वात गोष्ट म्हणजे मोठी, ज्या आगवण गावने इथे येऊन नेहमी आम्हाला सपोर्ट केला, म्हणजे खरोखर त्यांचं मी मनापासून आभार मानतोय. कारण त्यांच्या गावची पब्लिक इतका आनंद घेत होती आणि सर्व संघांना ते बघायला आवडत होतं. या टुर्नामेंटची शोभा म्हणजे आगवण गाव आहे. क्या बात आहे. आगवणकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. सो चला आता पाहणार आहोत किसकी होती है जीत और किसकी होती है हार थोडी ही देर के बाद. टिल देन दोन्ही टीम्सना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. मे द बेस्ट टीम विन. आणि आता आपण पाहू शकता आपले सगळे मान्यवर आणि आपला महिला वर्ग सगळ्या प्लेयर्सना शुभेच्छा देत आहेत. चला नक्कीच बेस्ट ऑफ लक दिलं जाईल. अंतिम एक स्पर्धेला 4 चांद लागले त्याबद्दल ते आल्या आणि त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि ही प्रत्येक वेळी आमची टुर्नामेंट काही ना काही बदल करताना दिसते. जसं
वर्ल्ड कपमध्ये असते की ऑस्ट्रेलियामध्ये काहीतरी चेंजेस असते, तसं आमचा एक मानाचा चषक, आबासाहेब साहेब चषक म्हणून एक मानाची ही स्पर्धा ही प्रत्येक वेळी जिंकण्याचा चान्स आहे. मी माझ्या टीमला फक्त आज एकच सांगेल, मी जे काही शिकवलं ते जाऊ द्या. आज तुमच्यातलं टॅलेंट आज दाखवा आणि आज इच्छा आहे की आबासाहेब चषक हे आपल्याकडे ठेवायचं. आणि कीर्तेसारखा सुद्धा एक फलंदाज आहे, तो सुद्धा बिरवाडीमध्ये एक नावाजलेला फलंदाज, पालघर तालुक्यामध्ये नावाजलेला एक फलंदाज आहे. तो पण एक म्हणजे एक गोलंदाज, फिल्डिंग ही चांगली त्यांची क्षेत्ररक्षण सुद्धा आहे. पण मी फक्त एकच शेवटचा एकच शब्द सांगेल माझ्या पंचाळीच्या फलंदाज आणि गोलंदाजांना की आज मला हा आबासाहेब चषक हा पाहिजे. क्या बात आहे. नक्कीच दोन्ही संघांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. मे द बेस्ट टीम विन. आणि पुन्हा वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. याचा आवाज थँक्स डीजे. आपल्याला पाहायला मिळते मेगा फायनल आबासाहेब चषक 2022. आणि आता मात्र बघायला गेलं तर अभिनय तो कभी नाही. मात्र जर आज हुकला तर मात्र 1 वर्षाच्या कालावधी तुम्हाला काढावा लागेल. 1 वर्षाची वाट मात्र पाहायला लागेल. आणि जर बघायला गेलं तर 1 वर्षाची वाट ही काय असते ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. आणि 365 दिवस असतात, हजारो तास असतात आणि लाखो सेकंद तुम्हाला थांबावी लागेल या आबासाहेब चषकासाठी. तर बघायला गेलं तर फायनल मॅच टॉस विन साई एकता बिरवाडी आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. इट इज द ग्रेट मोमेंट फॉर मी टू द हिअर रेश्मा मयेकर. आणि नक्कीच आमच्यासोबत इकडे डान्सिंग अंपायर मयुरेश सर आहेत. एक सुंदर मेजवानी मात्र पाहायला मिळते प्रेक्षकांसाठी. एक दर्जेदार स्पर्धा 2022 मात्र हे अंकुशदादा भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात आली. आणि जे त्यांच्याकडून शक्य होत होतं ते सर्व मात्र या स्पर्धेला मात्र करताना दिसत आहेत, पूर्ण करताना दिसत आहेत. चला फिल्डिंग यावेळेस सजवून घ्या आणि ऑफिशियल पंचाने विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या. आणि यस डान्स आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांचा साथ मिळू द्या फक्त आणि डीजे ऑपरेटरचा. तर मात्र पंचांकडून मात्र नक्कीच आपल्याला डान्स पाहायला मिळेल. यस एन्जॉय करण्यासाठी मुरबा संघ इकडे आहे. आणि बघायला गेलं तर नक्कीच आज जिंकले नाही तर 1 वर्ष आपल्याला वाट पाहावी लागेल. आणि 1 वर्षाचा महत्व त्याला विचारा जो परीक्षेत नापास झाला असतो, त्याला पुन्हा एकदा त्याच वर्गात बसावं लागतं. 1 महिन्याचं महत्व त्याला विचारा ज्याची पेमेंट नसते झाली तो कशा रीतीने आपलं घर चालवतो. 1 हप्त्याचं महत्व त्याला विचारा जो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो. 1 दिवसाचं महत्व त्याला विचारा जो उपाशी असतो. 1 तासाचं महत्व त्याला विचारा जो कुणाची वाट बघत असतो. 1 मिनिटाचं महत्व त्याला विचारा ज्याची ट्रेन चुकली असते आणि त्याने पूर्ण रात्र प्लॅटफॉर्मवर काढली असते. आणि 1 सेकंदाचं महत्व त्याला विचारा जो अपघातातून वाचला असतो. तर तुम्हाला मात्र आता 1 वर्षाची वाट पाहावी लागेल या ट्रॉफीसाठी. आणि रेश्मा मयेकर मॅमसाठी सुद्धा जर आज ही स्पर्धा झाली तर आपल्याला 1 वर्षाने एखाद्या इकडे पाहायला मिळतील. आणि यस डान्सिंग पंच सुद्धा याची सुद्धा आपल्याला 1 वर्ष वाट बघायला लागेल. एकदा नक्कीच आपण चेअरअप करा ज्याप्रमाणे आपण रेश्मा मयेकर मॅमसाठी चेअरअप करतो. एकदा डान्सिंग अंपायरिंगसाठी चेअरअप करा. त्यांच्या परीने जे होईल ते करतील.
यावेळेस मात्र बघायला गेलं तर दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये थोडी रणनीती चेंज बिरवाडी संघाबरोबर पाहायला मिळते. आणि समीर खान जे आपल्याला गेले 5 दिवस हे ऑफिशियल पंच या स्पर्धेला लागलेले आहेत, यांचं सुद्धा मात्र कौतुक असेल. त्याचबरोबर गेले 5 दिवस जर विचार केला तर या स्पर्धेला 3 कॉमेंटेटर आपल्याला पाहायला मिळाले. एक युसुफ सय्यद मॅन फ्रॉम बोईसर, त्यानंतर दुसरा असेल संतोष पाटील मॅन फ्रॉम उमरोळी, आणि तिसरा असेल प्रीतम घरत मॅन फ्रॉम पास्तळ. हे 3 कॉमेंटेटर या स्पर्धेला लाभलेले आहेत. एक दर्जेदार कॉमेंट्री त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल, एक बुद्धिमत्ता आणि मात्र यावेळेस आपण बघू शकतो. आणि नक्कीच उर्वी डीजे आणि उर्वी डीजे सुद्धा गेले 5 दिवस आपण बघू शकतात आमच्या स्पर्धेमध्ये जुडलेले आहेत. ऑनर त्यांचे रोहित पाटील म्हणजेच त्यांचे ऑनर आहेत उर्वी डीजेचे. आणि पताका सुद्धा आलेला आहे, बँजो पताका बिरवाडी गावातून आलेला. यस, बँजो वाजते, भोंगे वाजते, टाळ्या वाजते, शिट्ट्या वाजतायत आणि फायनल मॅच रंगणार आहे या सर्व तालांमध्ये. आपण देऊया दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. बघूया, जीत कर तो सिकंदर भी खाली हाथ गया था, लेकिन देखना होगा यहाँ पे क्या करती बिरवाड़ी टीम. दादागिरी तो मरने के बाद भी करेंगे, हम कंधों पर और लोग पैदल. षटक क्रमांक पहिला घेऊन मात्र यावेळेस गोलंदाज तयार. यतीन सर्वात वरिष्ठ खेळाडू 1992 ला सुरुवात केली मात्र अंडरम बॉक्स क्रिकेटची. आज बघायला गेलं तर जवळजवळ 30 वर्ष पूर्ण करतोय या अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये. आणि पहिला चेंडू काय क्लोज मध्ये वाजतोय. लगभग चेंडू ट्रॅव्हल झाला होता स्टंपकडे, परंतु चेंडू अंतिम क्षणी मात्र बॅटीला लागतो आणि एज लागून एक धाव. पहिली धाव धावपलकावर. सिंगलवर टाळ्या वाजतील, चौकारावर टाळ्या वाजतील, डॉटवर टाळ्या वाजतील, विकेटवर टाळ्या वाजतील. इकडे मात्र प्रेक्षक मात्र इकडे पाहायला मिळतात चारी बाजूला. प्रेक्षक प्रेक्षक प्रेक्षक. फायनल आहे, अगदी फायनल आहे. सड़क पे कड़क था लेकिन ये क्या हुआ. मेन विकेट जगदीशला जावं लागेल. पहिला विकेट या डीजे. Yes, yes, yes. This is for you, audience. मोईर सर, आबासाहेब चषक पंचाळी. मात्र शेवटच्या दिवशी हे ॲडिशन जे आहे स्पर्धेमध्ये बदल केलेला आहे. 3 बदल ते आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे आपण बघू शकतो यूट्यूबला ही स्पर्धा. कॅमेरामॅनला विनंती असेल की कॅमेरा आमच्यावर सुद्धा येऊ द्या, परत येऊ द्या. आणि त्याचबरोबर जर बघायला गेलं तर रेश्मा मयेकर मॅम आलेली आहे, जुडलेली आहे. आणि त्यानंतर पंच डान्सिंग अंपायर. फटका चांगला आहे, टायमिंग चांगला आहे, सीमा पार. यस, इकडे मात्र यावेळेस चेंडू सीमा पार चौकार. चार धाव येत आहेत. यतीनवर हल्ला, टॅपचा फटका आहे. पुन्हा एकदा मात्र इन टू द स्टँड. विकास ऑन फायर. विशाल पाटील साहेबांकडून जर लगातार 3 चौकार लगावले तर 100 रुपयाचं कॅश प्राइज 100 आपल्या संघासाठी. धावाही सुद्धा बनवा आणि कॅश प्राइज घ्या. एक जस्टिफाईज केलं जातं, मात्र सपोर्ट केलं जातं, आपल्या खेळाडूचं प्रोत्साहन वाढवलं जातं. मात्र इकडे प्रेक्षकांकडून पैशांचा वर्षाव नक्की पाहायला मिळेल. आणि बघायला गेलं तर पहिल्या चेंडूवर जर बघायला गेलं तर विकास जेव्हा खेळला तेव्हा रनआउट झाला आणि मात्र जगदीशला परतावं लागलं. परंतु इकडे सांगतोय क्या भरोसा करना. एक इकडे प्रेशर आहे, इकडे प्रेशर आहे. वाईट चेंडू येतोय. विकास सांगतो इकडे मात्र क्या भरोसा करता है गैरों पर जब चलना है खुद के पैरों पर.
आणि इकडे मात्र बघायला गेलं तर जिम्मा उचलतोय. महत्वाचा विकेट गेल्यानंतर मात्र इकडे दाखवते की मी उभा आहे, मी धावा बनवेल. अजूनही आपल्या हातातून हा चषक गेलेला नाहीये हे सांगत असताना स्कोरबोर्ड बघायला गेलं तर स्कोरबोर्ड पाहायला मिळते 10. आणि यावेळेस मात्र फटका लगावला जातो, परंतु टायमिंग एवढं चांगलं नाही, त्यामुळे एक धाव असेल. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. यतीनवर हल्ला. आतापर्यंत एक चांगलं षटक हाताळलं होतं यतीनने, परंतु यावेळेस मात्र महागडे षटक आणि 11 धावा धावपलकार पाहायला मिळतात. फायनल आहे, अगदी फायनल आहे आणि शेवटची मॅच आहे स्पर्धेची. आजचा दिवस आहे आणि मात्र आजची रात्र आहे. उद्यापासून मात्र नक्कीच आपण इकडे कोणा पाहणार नाही आणि आज जे घडणार ते मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल माझ्या माध्यमातून. फुलटसा आणि इकडे खराब स्ट्रोक, हलका स्ट्रोक. सौरभ चुकी करतोय. षटक क्रमांक पहिलं संपतंय. 11 धावा धावपलकावर. एसडीजे ज्याप्रमाणे आपण बघू शकतो मान्यवरांनी सांगितलं की आता मात्र मी जे शिकवले ते विसरून त्यांना खेळ खेळावा लागेल. तर मात्र त्या मान्यवरासाठी नक्कीच सांगेल की आप उस शून्य की तरह बनो जो खुद तो कोई कीमत नहीं रखता पर जिसके साथ जुड़ता है उसकी कीमत बढ़ा देता है. आणि नक्कीच शून्याला खूप महत्व आहे. 10 को मैं 10 लाख पल में बना दूं, 10 लाख को खाक पल में बना दूं. 11 धावा असा हा शून्य आहे. एक षटक संपल्यानंतर मात्र 11 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं संपतंय आणि एक विकेट सुद्धा गेलेला आहे. 1 ओव्हर 11 धावा 1 विकेट. हिलेगी वस्ती और झूमेगा नाका, पलटी पलटी शॉटचा भडका. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की गुड डिसिजन कम फॉर एक्सपिरियन्स बट एक्सपिरियन्स कम फॉर बॅड डिसिजन. दिस इज लाईफ सो नेव्हर रिजेक्ट, लर्न फॉर मिस्टेक. आणि या चुका सुधरवा कारण की चुका शिकवतात आपल्याला. फटका चांगला आहे मात्र इकडे निकुंज यावेळेस चेंडू अडवेल. एकदा मात्र पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. 12 झालेले आहेत. बघूया, टफ फाईट आहे, लढत खूप मोठी आहे. आणि या मात्र जर बघायला गेला कीर्तेश बनाम विकास अशी लढत आता पाहायला मिळते. जगदीश आउट झाल्यानंतर अजूनही बघायला गेलं तर विकी येणं बाकी आहे. सौरभ सुद्धा चांगली बॅटिंग करतो. मागच्या मॅच मध्ये विनिंग स्ट्रोक ज्याच्या बॅटमधून आल्या तो मात्र आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. आणि एक सुंदर षटक हाताळलं होतं आणि इकडे मात्र यस एज गॉन. This is for audience, this is for you. तो मयुरेश सर, व्हॉट अ डान्स. विकेट घेतो. इकडे मात्र गोलंदाज स्वप्नील म्हणजे डॉन आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तम मात्रे साहेबांकडून जर लगातार 3 चेंडू 3 चौकार लगावले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बक्षिसांचा वर्षा होतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. फायनल मॅच आहे. आहा, ललवा बॉल मात्र इकडे गमावतोय. पंचांचा इशारा नोचा येतोय. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. यावेळेस टर्न कळला नाही बॅट्समनला. मला तर वाटतं ऑस्पिनच्या आशेत खेळले होते परंतु लेग टर्न चेंडू निघून जातोय यावेळेस कीपरच्या हातामध्ये. वो कहते हैं ना बहादुरों का साथ तो किस्मत भी देते. आणि इकडे मात्र नक्कीच साथ देताना यावेळेस नशीब. एक धाव मात्र स्कोरबोर्डला लागली जाईल. स्कोरबोर्ड पाहायला मिळते यावेळेस
पुन्हा एकदा व्हाईट चेंडू आहे, स्कोरबोर्ड डेड चेंडू आहे. 13 झालेले डेड बॉल. आता मात्र टॅपचा फटका. इकडे मात्र बघूया एकदा होईल का. एकदा अंकित करताना स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावर. 3 चेंडू झालेले आहेत आणि 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 14 धावा ह्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 3 मध्ये 3 खर्च करतो इकडे गोलंदाज स्वप्नील. आता मात्र स्ट्राईकला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल विकास माची. नो स्ट्राईकला विकी. फायनल मॅच, मेगा फायनल. इकडे काय होत आहे, इकडे मात्र चेंडू डॉट येतोय. काही कळला नाही विकासला. मात्र इकडे डॉट चेंडू पाहायला मिळते. आजूबाजूच्या गावाचे हे मात्र संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक बाजूला बघायला गेलं तर वन मॅन शो पंचाळी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते साई एकता बिरवाडी. एका बाजूचे मात्र आजूबाजूचे गावाचे संघ आहेत. मोतीलाल शहा पुरस्कृत वन मॅन शो पंचाळी. यावेळेस टॅपचा फटका आहे. बाउन्स मात्र चांगला पाहायला मिळतोय गोलंदाजाकडून, त्यामुळे डॉट चेंडू येते. कॉन्फिडन्स मात्र इकडे गोलंदाजामध्ये आहे आणि त्यामुळे बघायला गेलं तर दुसरं षटक. फक्त ना फक्त 3 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू सुद्धा डॉट. काय कमालीची गोलंदाजी, काय कमालीचा कमबॅक करून देते यावेळेस बिडवाडी टीमला मिस्टर डॉन. यस डीजे. चौदा. थँक्स डीजे. धन्यवाद. मात्र कॅमेरामॅनने आमच्यावर कॅमेरा आणलेला आहे आणि अनुराग आपण बघू शकतो इकडे कॅमेरामॅन आणि पूर्ण टीम पाटी नेटवर्कची इकडे मात्र या स्पर्धेला शेवटच्या दिवशी जुडलेली आहे. मुन्ना यावेळेस आपण बघू शकतो मुन्ना जयस्वाल. आणि इकडे खूप खराब चेंडू. कीपरला सुद्धा मात्र मिळाला नाही. गौरव येतो गोलंदाजीसाठी. चेंडू मात्र वाईट जाईल. 1+1. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 16 बने अब तक स्कोर कार्ड पर और आने वाली अभी भी गेंदे 6 बची है इस ओवर में. अमितजी राऊत साहेबांकडून जर पंचाळी संघ इकडे मॅच विन करतोय तर 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. चलते तीसरी ओवर की तरफ और तीसरे ओवर का पहला गेंद कहा जाएगा बाउंड्री लाइन के पार. येस, चौकार येतोय आणि आम्हाला डान्सिंग अंपायर पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. यावेळेस मात्र पूर्वी डीजे वाजतोय पंचाळी गावामध्ये आणि आबासाहेब चषक गाजतोय पालघर जिल्ह्यामध्ये. यावेळेस मात्र बघायला गेलं तर यस नोचा इशारा पंचांकडून. यावेळेस मात्र 1+1 अजून पडेल आणि स्कोरबोर्ड मात्र बघायला गेलं तर 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड पाहायला मिळते यावेळेस आपण बघू शकतो 22 धावा पाहायला मिळतात. महागड षटक हाताळताना यावेळेस गोलंदाज गौरव. पहिल्या चेंडू वाईट, त्याच्यावर 1 धाव. दुसरा चेंडू चौकार. तिसरा चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळते नो. आणि यावेळेस मात्र बघायला गेलं तर धावा 2 ने वाढेल. 22 आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आणि 22 धावा धावफलकावर. असं म्हटलं जातं जे अथक मेहनतने मात्र तुम्हाला संपत्ती भेटते त्याला म्हणतात विल पॉवर, म्हणजे आत्मविश्वास. आणि आत्मविश्वास तुमच्याकडे असेल तर तुम्ही कुठेही जा, संकटाशी लढू शकाल. पूर्वी डीजेचा बँडिओ वाजतोय रोहित दादाचा. पूर्वी डीजेचा बँडिओ वाजतोय रोहित दादाचा. पूर्वी डीजेचा बँडिओ. चौकार येतोय. खराब गोलंदाजी मात्र 26 स्कोर कार्ड वर. विकी हात खोलतोय. आता मात्र फटका थोडा हलका आहे.
आणि इकडे मात्र बघायला गेलं तर डॉट येतोय. अगदी फायनल आहे, शेवटची मॅच आहे, मेगा फायनल ग्रँड फिनाले. आयोजक संघ आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा मात्र टॅपचा फटका काय होते इकडे बघूया. आणि इकडे मात्र चेंडू डायरेक्ट हिट लागलाय का, पंच इकडे नकार देत आहेत. आणि यावेळेस मात्र नॉट आउट असा डिसिजन येतोय. एक धाव पूर्ण होताना जीवाची आकांत घेऊन मात्र रन पूर्ण केली जाते. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्ड पाहायला मिळते 27. अंकुशदादा भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि बघायला गेलं तर एक दर्जेदार स्पर्धा, एक सुरेख मात्र प्रेक्षकांसाठी मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. 2022 मध्ये कोणी विसरणार नाही मात्र या स्पर्धेला सर्वांच्या मनामध्ये घर केलेल्या या स्पर्धेने म्हणजेच आबासाहेब चषक पंचाळी आपण पाहू शकतो. 28 धावा धावफलकावर 28. आणि त्यामुळेच का काही अजूनही प्रेक्षक वर्ग आहेत. अब तो मिस टाइम भी 4 रनों के लिए जाएगी. थँक्स. 28 आणि चौकारानंतर 32 म्हणजे जवळजवळ तब्बल 18 धावेचं षटक मात्र हाताळलं जात आहे. यावेळेस आपण बघू शकतो 32 यावेळेस धावा 32 होत आहेत 3 ओव्हर नंतर. आणि कॉम्बॉक्स मध्ये आता बदल केला जाईल कारण की फायनल मॅच सर्वांनाच संधी देणं गरजेचं आहे. कारण की फायनलला माईक सोडणं कोणाला आवडत नाही, परंतु नक्कीच यावेळेस युसुफ सय्यद माझे साथी कॉमेंटेटर यांनी या आणि नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल घडवूया आपण. चला, युसुफ सय्यद ने माझे साथी कॉमेंटेटर आहेत संतोष पाटील. 32 झाले, त्यांना देऊया आपण मायक्रोफोन. यस, बदल करूया. आलेले आहेत युसुफ सय्यद माझे साथी कॉमेंटेटर. या पुढीलचा अख्खो देखा हाल आपल्या सोबत मात्र मांडला जाईल. धन्यवाद प्रीतम. घरात पाहायला मिळा मायक्रोफोनवर. तसंच मी युसुफ सय्यद परत एकदा सगळ्या प्रेक्षकांचा आणि प्रेक्षक राजांचा, खेळाडूंचा, आमच्या मान्यवरांचा, आमच्या महिलांचं हार्दिक स्वागत करतोय. तर परत एकदा आपण पाहतोय महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून एकदा समालोचनाला सुरुवात करतोय. आपण पाहतोय आबासाहेब चषक 2022 अंतिम सामना. यावेळी स्वप्नील पाटील नक्की पंच दर्शवतोय वाईटचा कॉल. धावफलक एकने पुढे संस्थावे असंख्य धन पोहोचेल. टीमच 34 धावा पाहायला गेलं तर चौथं षटक मार्गस्थ. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन स्वप्नील. सुरेख चेंडू, चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण. येतील चॉकलेट बॉय बिरवाडी पाहायला भेटतोय. वयाच्या 40+ मध्ये काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. कालच्या दिवसात नक्कीच पाहायला भेटलं ना, काय क्षेत्ररक्षण केले गेले. अप्रतिम दर्जेदार. स्वतःला झोकतोय मैदानाच्या आतमध्ये चेंडू अडण्यासाठी. ही झुंज पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. ती म्हणजेच आबासाहेब चषक कोण उचलणार, साहित्य बिरवाडे की 145. ही जंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते आपल्याला. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो. हॅलो हॅलो चेक. तर 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या पाहायला भेटते 35 धावा. यावेळेस काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये 55 शोधत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन ती म्हणजे 36 धावा. 2 गडी बाद झाले. सौरभ भोईर आणि जगदीश माची बॅक टू द गाउट. दुर्भाग्यरित्या बाद झाला जगदीश माची. यावेळेस टाचचा फटका, चेंडू नक्कीच विकास माची पाहायला बेटे का सुरेख खेलते. असंख्य 40. सगळे जिंदगी खेलती उसी के साथ जो कहता खिलाड़ी बेहतर होता है. दर्द सबके एक से होते मगर हौसला सबका अलग अलग होता है. यावेळेस
मावशी पोटी वेळ काळ कर नाही येव्याला वेळ काळ कर नाही येव्याला नक्कीच पहिले 2 गडीमध्ये नक्कीच लवकर बात करत थोडा संघर्ष पाहायला भेटत होतो पाहायला भेटतो कोई है हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है संघर्ष नक्कीच पाहायला भेटत दोन्ही संघांमध्ये पाहिलं क्रिकेटच्या पटलावर सांगितलं जाते संघर्ष की चक्की जब चलती है ना तो मेहनत का आटा भी भिजता है तब जाकर सफलता की रोटी मिलती है और तब जाकर किस्मत का सितारा चमकता है धन्यवाद आपण पाहतोय मयुरेश भवर सरांना धावसंख्या पाहायला भेटते ती म्हणजेच 48 4 षटकांचा खेळ संपला गेले 12 च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्या गेल्यात काय फलंदाजी पाहायला भेटते विकास माची ऑन फायर एक असा फलंदाज एक बाजूला जमिनीची बाजू पाहायला भेटते तर रोहन गावड यांच्यासाठी महेंद्र गावड साहेबांकडे प्रत्येक विकेटसाठी 2-0-0 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल रोहन गावड यांना नाना नावाने एक जास्तीत जास्त प्रसिद्धी भेटली या गोलंदाजाला पालघर तालुक्यामध्ये एक वेगळा अनोखा गोलंदाज पाहायला मिळतो संख्या पाहायला भेटते ती म्हणजे 48-48 धावा सांगितलं शौक को कभी पाला नहीं जाता कांच के खिलौनों को कभी उछाला नहीं जाता मिल जाती है मंजिल कोशिश करने पर हर बात को किस्मत पर टाला नहीं जाता क्रिकेट असा खेळ आहे ना की नशिबावर पण सोडू शकत नाहीये जेव्हा नाणेफेकीचा कॉल झाला तेव्हा नक्कीच सांगितलं चला विनंती खेळाडूंनी आर्ग्युमेंट्स करायचं प्लीज तर फक्त क्रॉस बघायचं कोण झालंय पंच समीर खान आपण निहाळायचंय एक सुरेख आणि एक या सामन्याचा महत्वपूर्ण डिसिजन पाहायला भेटतं
सरपंच आपण डिसिजन मैदानाच्या आतमध्ये देतील जो डिसिजन येईल तो मान्य करावा लागेल. विकास माची आणि जितेश माची आपण विकेट्सवर जायचंय. कितेश आपण शेतात असून घ्यायचंय. डिसिजन आपल्याकडे पोहोचला जाईल. पंच मैदानाच्या आतमध्ये ध्रुव मेहर, समीर खान आणि महेश पवार हे नक्कीच डिसिजन आपल्याकडे पोहोचवतील. विकास माची यावेळेस बॅक टू डगआउट क्रॉस झाला नाहीये आणि विकास माची बॅक टू नवीन फलंदाज पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला. म्हणजे मिस्टर अक्षय भोईर, अंकुश भोईर यांचे लहान बंधू मैदानाच्या आतमध्ये जितेश पाहायला भेटेल. स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकवर अंकुश अक्षय भोईर पाहायला भेटेल. चला क्षेत्ररक्षण सचिन घ्यायचं रोहन गावड या तर 49 धावा धावपलकर पाहायला भेटतायत. धावची चोरमध्ये 2 मोठे फलंदाज बाद केले गेले. एक जगदीश माझी पहिल्या षटकामध्ये आणि पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला तो म्हणजे विकास माझी. यावेळी जवळ गावात स्वप्नील पाटील म्हणजे डॉन पाहायला भेटत यशवंतच्या मागे. त्यावेळेस काय नक्कीच पाहिलं गेल्यानंतर पहिला 4 षटकामध्ये संघर्ष करत होता बिरवाडी संघ. साईकता बिरवाडी संघ पण त्यानंतर जेव्हा रोहन गोलंदाज मार्कवर आले तर कुठे ना कुठे नक्कीच पासा पलटला गेला. तो सांगितलं क्रिकेटच्या पट्ट्यावर जो कभी संघर्ष परिचित नहीं होता इतिहास गवाह है वो कभी चर्चित नहीं होता. नक्की 4 षटकामध्ये संघर्ष करत होता साईकता बिरवाडी. त्यानंतर मागच्या 3 चेंडूमध्ये 3 गडी बाद रोहन त्यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातो डिक्लेअर झोनसाठी परंतु सार्थक घडत पाहायला भेटत. चेंडू उडवला गेला. आतमध्ये थोडेसे नक्कीच कानमंत्र दिले गेले तर मोठ्या बंधूंकडून लहान बंधूला की शेवटच्या चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा आली तर नक्कीच गरजेचे असेल. शेवटचा चेंडू खूपच निर्णायक असेल या इनिंग्स मधला. यावेळेस बॉक्स आउटच्या मध्ये गडी बाद. अक्षय भोईर 51 धावा धावपलकावर. येणारे 5 षटकांमध्ये पाहिलं गेलं ना तर 52 धावांचा लक्ष असेल विजयासाठी. धन्यवाद तसं यावेळेस 5 षटकांमध्ये 52 धावांचे रोहन गावड यांना नक्कीच त्यांचे वडील त्यांच्याकडून 900 रुपयाचा कॅश प्राइज दिले गेले महेंद्र गावड साहेबांकडून. तर नक्कीच 5 षटकामध्ये 52 धावांचे गुरुशील या शेवटच्या 5 षटकांसाठी नक्कीच पाहायला भेटेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. महेश भवर सर डान्सिंग अंपायर तसंच रेश्मा मेकर मॅम सिल्क वॉइस ऑफ द टेनिस क्रिकेट तसंच संतोष पाटील सर रोहिया मिस्टर प्रीतम घरत
मॅन फ्रॉम पास्टल तसं मी युसुफ सय्यद मॅन फ्रॉम बोईसर सगळ्यांचं परत एकदा हार्दिक स्वागत करतो अंतिम 5 षटकांसाठी. तर नक्कीच आपण पाहतोय अंतिम 5 षटक आबासाहेब चषक पंचाळी 2022 हे येणारे 30 चेंडू सागून जातील या सुरेख अप्रतिम भगव्या ट्रॉफीवर कोणाचं नाव कोरलं जाईल आणि येणारे 365 दिवस कुठला संघ वाट पाहेल या स्पर्धेची परत एकदा आतुरतेने. ज्या स्पर्धेमध्ये असा मैदान ठरले गेले पालघर तालुक्यामध्ये दुसरा अशी स्पर्धा असेल तिकडे 64 संघ खेळले गेले आणि विनंती व्हॉलंटियर्स सगळे बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचंय. व्यासपीठाकडून सगळे व्हॉलंटियर्स मुन्ना गँग साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. मुन्ना गँग सुरेख काम करते. प्रेक्षक राजा आगोल संघाचे प्रेक्षकांना सुद्धा आणि जे पंचायत संघ प्रेक्षक आहेत मुन्ना गँग साठी टाळ्यांचा गजर होऊ जाऊ द्या. हे प्रत्येक चेंडू आणण्याची जिम्मेदारी यांची असते. टाळ्यांचा गजर आवाज येत नाहीये प्रेक्षक. शेवटचे 5 षटक बाकी आहेत. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या प्लीज एकदा. तर डीजे मास्टर प्रेक्षक राजा थोडे थंड पडलेले एक गरमागरम सॉन्ग होऊन जाऊ द्या. डीजे धन्यवाद डीजे. तो ये 5 ओवर से ना 5 ओवर काफी महत्वपूर्ण है इस टूर्नामेंट के. कहते हैं ना जब सफलता आपकी ख्वाहिश आपको सोने ना दे, जब मेहनत के अलावा और कुछ अच्छा ना लगे, जब लगातार काम करने के बाद थकावट ना हो, तो समझ लेना कि सफलता का नया इतिहास रचने वाला है. ये 5 ओवर इस वक्त इस मैदान पर इतिहास रचेंगे. कौन सी टीम चैंपियन बनेगी. और जिस तरह से सॉन्ग लगाया गया था कि तेरा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 और इंतजार किया गया था रेशमा मैम का इस टूर्नामेंट में. जिस तरह से हमारे प्रेक्षकों ने तो रेशमा मैम के लिए एक बार तालियां बंदीचे प्रेक्षक सगळ्यांनी ताळ्यांचा गजर एकदा रेशमा मॅम साठी परत एकदा. आवाज येत नाहीये प्रेक्षक राजा. रेशमा मॅम साठी एकदा ताळा होऊन जाऊ द्या प्लीज. मैम थोड़ा आवाज कम आ रहा था आपकी वॉइस में. आखिरी फाइनल चल रहा है तो कुछ आपकी आवाज से सिल्क वॉइस से कुछ थोड़ा आवाज होऊ द्या की नाही. आवाज होऊ द्या की नाही. थोड़ा आवाज होऊ. चला डीजे एक सॉन्ग वाजायचं रिफ्रेश सॉन्ग. धन्यवाद डीजे. चला पंच सामन्याला सुरुवात करायची. 3 पंच पाहायला भेटतील. ऑफिशियल पंच समीर खान पहिल्या दिवसापासून जोडले गेलेत. तर आज डान्सिंग अंपायर सुद्धा जोडले गेले. धुरू मेहर पाहायला भेटत मुरबा भागामध्ये या सामन्यासाठी पंचची भूमिकामध्ये. तसंच पाटील नेटवर्कची टीम आमच्याबरोबर जोडली गेली आहेत. अनुराग चव्हाण कॅमेरामॅन तसंच बंटी कुंभार असतील आपल्याबरोबर जोडले गेलेत. डीजे स्कोर पाहायला भेटत मिस्टर प्रतीक भंडारी तसंच पाहायला भेटत इनाद फाडील पाहायला भेटतील स्कोर खाडवर. तर यावेळेस जितेश पहिला चेंडू सार्थक साठी यावेळेस फ्लिक केल्या गेल्या. अंकुश भोईर चुकी करतो परंतु चांगला बॅकअप विक्की भोईर यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. प्रथम डीजे इकडे लक्ष द्यायचंय. यावेळेस फलटो चेंडू सुरेख फटका चांगला निघून जातो. या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं ना तर
चला इजा असेल तर डीजे थांबायचं आहे. इजा झाली की पाहिजे आपण नक्कीच ओके आहे विकास. तर या स्पर्धेमध्ये पंचाळी संघामधून कोटला खेळाडू सगळ्यात जास्त मेहनत घेतली तो नक्कीच पाहायला भेटेल विकास माची. जेव्हा पहिला चला पाणी पुरवायचं, पाणी असेल तर पाण्याची बॉटल द्यायची प्लीज. चला टाळ्यांचा गजर विकास माची साडी. ही पब्लिक आहे, आगवण पब्लिक पाहायला भेटते आपल्याला, पंचाळी पब्लिक पाहायला भेटते, क्रिकेट रसिक पाहायला भेटतात, चांगला खेळ साकारला असेल त्याला नक्कीच पाहायला भेटतात मैदानाच्या आतमध्ये. तर जितेश माची याचा कृतीश पाहायला भेटेल स्ट्राईक एटवर. टॅप करता प्रयत्न चेंडू डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या 1 धावसंख्या जाऊन पोहोचेल. 3 चेंडू 2 धावा धावफलकावर येणारे अजून पाहिलं गेलं ना तर 27 चेंडू 50 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे कारण की अजूनही पहिला षटक चालू आहे जिथे चांगली गोलंदाजी करतोय मॅनफॉर्म पंचाळीचा गोलंदाज पाहायला भेटतो आपल्याला. लेग ब्रेकचा चेंडू एक फटका, चांगला क्षेत्ररक्षण अक्षय बोईर. चांगल्या क्षेत्रात स्वतःला जगतोय, काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. तर नक्कीच क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा आपण डाईव्ह लगावतो तेव्हा तेव्हा मातीची आपल्या अंगाला लागते, तो घाम सुटतो ना त्याचा सुगंध खूपच वेगळा. जीवनामध्ये हा आनंद प्रत्येक खेळाडू घेण्यासाठी मैदानामध्ये येतोय आणि अंकुश भोईरची टीम नक्कीच पाहायला भेटते. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. यतीन राऊत सुद्धा पाहायला भेटते आपल्याला. पिरवाडी संघ क्षेत्ररक्षण केले गेले त्यांच्या वतीने. त्यावेळेस अप्रतिम व्हाईट यॉर्कर अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. यावेळेस आपण ओव्हरमध्ये पाहतो की परफेक्ट व्हाईट यॉर्कर टाकले जातात, क्रिकेटचा ब्रह्मा असतं ज्याला बोलत ते पाहायला भेटतं. पण अंडरमध्ये सुद्धा जितेश अशी गोलंदाजी करतोय. यावेळेस चेंडूला भिरकावून दिला डिक्लेअर झोन 1 धावांसाठी. धावफलक 1 धावसंख्या पाहायला भेटते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 सिंगल 2 निर्धाव चेंडू 2 चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटले. मात्र 4 धावा येणारे अजूनही 24 चेंडू आणि 48 धावांची गरज. पाहिले गेलं तर पहिल्या इनिंग्समध्ये 4 चेंडू 48 धावा होत्या. त्यानंतर रोहन गावडे यांनी मात्र 3 धावा खर्च केल्या. त्या षटकामध्ये 3 धावची चेंडूमध्ये गडी बाद झाले होते आणि 1 झेल बाद 1 बाउन्स आउट चेंडू होते. टोटल 5 विकेट बाद केले होते. बघूया ती 4 षटकामध्ये 48 धावा ते आता बनवायचे. रोहन गावडेचं षटक संपलं गेलंय. तसाच प्रकारे जितेश यांनी सुद्धा मात्र 4 धावा खर्च केल्या. 12च्या सरासरी आता धावा बनवायचे संघ साहित्य बिरवाडी या संघाला. यावेळेस टॅप करता प्रयत्न होता परंतु चेंडू कार्पेटवर रोल केला गेलाय आणि जितेश पाहायला भेटतोय. यावेळेस आगवणला बिलॉंग करणारा खेळाडू ज्याला पालघर तालुका बॉक्स क्रीडा आशियन मध्ये 2020-21-22 या वर्षामध्ये यावेळेस डेट चेंडू दिला जाईल. नक्कीच फलंदाज तैयार होते. नक्कीच पाहायला भेटतो थोड़ा सा भय थोड़ा सा डर पाहायला भेटतोय. त्याला डर कहीं और नहीं है बस आपके दिमाग में होता है असं नक्कीच पाहायला भेटतंय. तर कोणाच्या मनामध्ये कोणाच्या डोक्यामध्ये भय असेल या सामन्यामध्ये. कीर्तेश गरज चौकार पाहायला भेटतंय. प्रेक्षक राणीच्या भेटीसाठी या तुझे धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच चेंडूचा रंग सुद्धा पिवळा पाहायला भेटत. जेव्हा चेंडू बॅटला लागला तर लिंबू लहान नक्कीच पाहायला भेटत. जेव्हा सॉंग लावला त्याच्याप्रकारे चेंडू नक्कीच प्रेक्षक राजाच्या भेटीला पाहायला भेटेल. लिंबू एवढ्या साईज मध्ये चेंडू निघून गेला. धावसंख्या पाहायला भेटत 4 ने ससावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या धावावर. परत एकदा टॅप करायचा प्रयत्न परंतु चेंडू वळवला जातोय. यशरक्षक सौरभ बोईर पाहायला भेटत यष्टीच्या मागे आणि डॉट चेंडू. नक्की यष्टीची भूमिका खूपच महत्वपूर्ण असते क्रिकेटच्या मैदानावर. जेव्हा जेव्हा फलंदाज सफल होतो तो रीड करतोय आणि आपल्या गोलंदाजाच्या प्रत्येक टप्प्यावर कशा प्रकारे गोलंदाजी करावी हे यष्टी सांगतोय. ती भूमिका नक्कीच सौरभ बोईर यष्टीच्या मागून यावेळेस पाहायला भेटतो. आपल्या खूपच बार पंच दंडित करतायत. वाईटचा गोल असेल. धावसंख्या यावेळेस अप्रतिम फटका. चेंडू सरळ 4 हे डीजे फुगे 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 केसावर फुगे 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 घ्या फुगे केसावर फुगे
धन्यवाद नक्कीच मयुरेश भोर पंचांसाठी नक्की टाळ्यांचा गजर होत आपल्या एंटरटेनमेंट करतायत डान्सिंग कंपल्सरी टाळ्यांचा गजर प्रेक्षक आगमन प्रेक्षक पंचाली प्रेक्षक आवाज येत नाहीये थंड पडले गेलेले प्रेक्षक 13 धावा दाखल कवर 4 चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत या षटकामध्ये पाहिलं गेलं ना तर 2 निर्धाव 2 चौकार 1 एक्स्ट्रा धाव सुद्धा पाहायला भेटे म्हणजे वाईटच्या रूपामध्ये टॅप करायचा प्रयत्न होता समर डिलिव्हरी चुकला जातोय हुकला जातोय फलंदाज यावेळी मिस्टर कृतेश खरात ज्याने आपल्या नावाचा दबदबा टेनिस क्रिकेट विश्वमध्ये बनवला गेलाय तोच फलंदाज अंडर बॉक्सच्या या मैदानामध्ये थोडंसं सगळं करतोय पण क्रिकेटचा चांगला फटका खेळाडू पाहायला चुकी केली जाईल का सार्थक करत बॅक टू डगआउट षटक संपले गेले 2 षटकाची समाप्तीने धावा आहेत त्या 6.50 च्या सरासरीने 13 धावा 1 गडी बाद झालाय इट इज खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो नाच खचकेन चालतो 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 नागवाला चालतो धन्यवाद डीजे तर 2 षटकं संपली गेली 13 धावा दाखल येणारी अजून चेंडूची गोष्ट केली ना तर चेंडूचा खेळ बाकी असेल 18 आणि 39 धावांची गरज असेल प्रत्येक षटकामध्ये 13च्या सरासरीने धावा बनवायची असेल ते म्हणजे साई एकता बिरवाडी या संघाला यावेळेस पाहायला भेटतोय निकुंज नवीन फलंदाज स्ट्रायकर असेल 3ऱ्या क्रमांकावर आलाय नक्कीच सरवली भागावर जेव्हा सामने होते तर बिरवाडी संघ थोडंसं मागे पाहायला भेटतो परंतु जेव्हा निकुंज मैदानामध्ये सलग 3 चौकार त्याने लगावले हॅट्रिक चौकार तदनंतर सामना खुलला गेला आणि मेकअप फायनल सामना सुद्धा साहित्य बिरवाडी खेळाचा पराभव झाला होता परंतु काय खेळ साकारला होता निकुंजच्या बॅट मधून सरवलीच्या मैदानामध्ये तेच इनिंग खेळावी लागेल आल्या फटका सुरेख आहे विकी धावसंख्या 1 ससावेल धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या अंकावर येणारे 17 चेंडू 38 धावांची गरज हा सामना अजूनही जिंकण्यासाठी ती म्हणजे साहित्य बिरवाडी या संघाला नक्कीच सुरेखरित्या मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारला जातोय जितेश भोई प्रतिनिधी जितेश नक्कीच पाहायला भेटेल प्रतिनिधी सतत पहिल्या षटकामध्ये मात्र 4 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या यावेळेस पहिल्या षटकामध्ये 1 धाव नक्कीच खर्च करतो 3 महत्वपूर्ण धावा विकी भोईर आपल्या संघासाठी वाचवतोय यावेळेचा टॅप करण्याचा प्रयत्न होता बघूया मंगेश माची थोडासा फंबल होतोय परंतु कुठलीही धाव घेतली जात नाहीये आपण सांगतो ना की सक्सेस जिस दिन आपकी मजबूरी बन जाएगी ना उस दिन आपको सक्सेसफुल होने से कोई रोक नहीं सकता यावेळेस पंचायत संघ एक वेगळ्याच रूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय विकास पाचीने सुरेख फलंदाजी केली आता गोलंदाज पाहायला भेटतायत काय गोलंदाजी करतायत उलटा चेंडू बैठक शॉट चेंडू निघून जाईल डिक्लेस झोन 1 धावांसाठी धाव फलक 1 ने ससावे धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 15 या धावावर तर निकुंज पाहायला भेटतो ज्याने 1 चेंडू फेस केला आणि पाहिलं गेल्यानंतर 1 धाव खेळतोय 15 चेंडू 37 धावांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी यावेळेस पाहिलं तर थोडंसं खराब चेंडू दिशा भटकली गेली जसे पाहायला गेलं तर एक म्हण नक्कीच पाहायला भेटते बल्लेबाज के बल्ले में कहा दम था बल्लेबाज के बल्ले में कहा दम था मेरी गेंद वहां गिरी जब चुना कम था यावेळेस थोडीशी खराब गोलंदाजी 1 एक्स्ट्रा धाव नक्कीच खर्च केली गेली धावसंख्या जाऊन पोहोचते 16 अंकावर येणारे 15 आणि 36 धावांची गरज टॅपचा फरक खेळायचा प्रयत्न होता मिस टाइम जगदीश माची पाहायला भेटे चेंडू थ्रो केले गेले परंतु मात्र 1 धाव नक्कीच पाहायला भेटे जेव्हा फलंदाज रनिंग करतो त्याच्या अंगावरचा चेंडू ब्रश झाला तर ओव्हर थ्रूची धावा हे काउंट केलं जात नाही हे बॉक्स क्रिकेटचे रूल्स आहेत जेव्हापासून पाहिलं पालघर बॉक्स क्रिकेट असून आपण जेव्हा बनवलं गेलं त्यापर्यंत या क्रिकेटला एक वेगळंच रूप पाहायला भेटतंय टायमिंगवर सामने खेळलं गेलं टाइम संघाला मैदानाच्या आतमध्ये 8-8 चे पॅनल नक्कीच बनवलेले अंडर बॉक्स क्रिकेटला पालघर तालुक्यामध्ये खूप उंची गाठली गेली आहे टॅपचा फटका डबल बॅट परंतु डिक्लेस झोन 1 धावांसाठी धाव फलक 1 ने ससावे धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 18 या धावावर 18 धावसंख्येची गरज येणारी अजून पाहिलं गेलं तर
34 धावांची गरज. 13 चेंडू 34 धावा. नक्कीच पाहिलं लक्ष खूप मोठा आहे. 15 चेंडू 34. तो अपने लक्ष्य के लिए जोशीले और जुनूनी बनिए, विश्वास रखिए, परिश्रम का फल सफलता ही है. यावेळी सफलता जर गाठायची असेल स्वतःला नक्कीच आपल्या लक्ष्याकडे केंद्रित करावं लागेल. थोडंसं जोश थोडं जुळून आपल्या मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. 13 चेंडू 34 ची गरज. यावेळीचा टॅप केला गेला. अंकुश भोईर पाहायला भेटत. निर्धाव चेंडू 12 चेंडू 34 धावांची गरज. जो समीकरण होतं 18 चेंडू 13 चे समीकरण होता, परंतु यावेळेस बदललं जातोय. येणारे 12 चेंडू प्रत्येक षटकामध्ये 17 धावा बनवाव्या लागतील. 12 चेंडू 34 धावांची गरज आहे. परंतु कृतेश घरत अजूनही मैदानामध्ये आहे. थोडीशी नक्कीच आशा असेल साई एकता बिरवाडी संघाला. या कृतेश असे खूप सारे सामने आपल्या संघाने विजय करून दिलेत. हा महत्वपूर्ण सामना आहे. यावर्षी दुसरा फायनल खेळतोय तो म्हणजे साईकता बिरवाडे. एका फायनलमध्ये पराभूत झाला, परंतु यावेळेस या मैदानामध्ये या टुर्नामेंटमध्ये 2022 नवीन चॅम्पियन मिळेल. मागील वर्षी पाहायला गेला संघ शिमुर्बे संघ चॅम्पियन बनला होता. रनआउट ठरला होता पॅराडाईज बोईसर संघ, परंतु यावेळेस वर्ष दुसरा आहे. टीम दुसरी आहे तर चॅम्पियन दुसरा असेल. येणारे 12 34 धावांची गरज. 145 वर्सेस साईकता बिरवाडे. टॅपचा फटका सडक पे कडक. सोच जब तक तंग है, सोच जब तक तंग है, जीवन तब तक जंग है. मी तुमच्यावर डिपेंड आहे. तुमच्या विचारामध्ये कोणाला जास्त खोराक देतील, नेगेटिव्ह पर्सनला की या फिर पॉझिटिव्ह पर्सनला. तर फलंदाज पाहायला भेटतं कृतेश घरत. 11 चेंडू 30 धावांची गरज. त्रिफळा उद्ध्वस्त केल्या गेल्या. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला भेटते. ईट का जवाब, पत्थर से, प्रश्न का जवाब, उत्तर से, चौके का जवाब, विकेट से. हेडीज धन्यवाद धन्यवाद. इसे नक्कीच सांगितलं. घायल तो यहाँ एक परिंदा है, घायल तो यहाँ एक परिंदा है, लेकिन जो फिर से उठ सका वही जिंदा है. पहिल्या चेंडू नक्कीच थोडंसं घायल झालं होतं, परंतु विकेट काढली गेली आहे. नवीन पर्यंत दीपू पाहायला भेटतो. आल्या आल्या चांगला फटका खेळला गेलाय. तर बघूया यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. अक्षय भोईर पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पाहायला भेटेल अजूनही 9 चेंडू आणि 30 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. या षटकामध्ये एखाद मोठा फटका तर सामना अजून रंगतदार होईल. हेलिकॉप्टर खेळला गेलाय. फंबल झाला विकी भोईर, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न. धावसंख्या नक्कीच 2 ने पुढे ससावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 24 धावा. येणारे 28 धावांची गरज. एकूण साहित्य बिरवाडी संघाला 8 चेंडूमध्ये 7 चौकार लगावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. परंतु पाहिलं तर हिमांशू एक यंग टॅलेंट खेळाडू आहे, एक उभरता सितारा बिरवाडी संघामधून. त्याच्याकडे नक्कीच कॅपॅबिलिटी आहे, तो फलके खेळू शकतो. परंतु प्रेशर यावेळेस साहित्य बिरवाडीवर आहे. मात्र 1 चेंडू एक्स्ट्रा आहे. 8 पावलामध्ये 28 शिड्या चढायच्या आहेत. टॅप केला गेलाय. मिस्टर फटका अक्षय भोईर पाहायला भेटत. चेंडू ओढवला गेलाय. 7 चेंडू 27 धावांची गरज. प्रत्येक चेंडूमध्ये चौकाराची गरज. 7-27 ची गरज. टॅपचा फटका विकी भोईर. यावेळेस डॉट चेंडू. नक्कीच सामना थोडासा झुकला गेलाय. ते म्हणजेच 145 संघाकडे येणारे 6-27 ची गरज. थोडस गेलं डीजे विश्रांती देतात मैदानाच्या आतमध्ये. येस प्रथम डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच पाहिलं आपण सांगतो प्रत्येक वेळी, क्योंकि बात तो उन्हीं की होती है जिनमें कोई बात होती है. तर पूर्ण वर्ष जो चॅम्पियन बनेल त्याचं नक्कीच नाव घेतलं जाईल. त्यावेळेस टॅप करायचा प्रयत्न पाहायला भेटेल. छोटा पॅकेट बडा धमाका मिस्टर परेश गोलंदाज में आकवारा. 5 चेंडू 27 धावांची गरज.
हिमांशू नक्कीच बघूया शेवट गोड करेल कारण की सामना थोडासा दूर गेलाय 5 पावलामध्ये 27 शिड्या चढायच्या आहेत परंतु त्या 5 पावलावर किती शिडी चढू शकतो हे बघितले टापचा बडका प्रयत्न गॅप मध्ये चेंडू जातो चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी शेवटचा चेंडू यावेळेस या सुरेख ट्रॉफीवर नाव लिहिलं जाईल वन मॅन शो पंचावन्न डीजे थँक्यू अंकुश दादा भोईर यांना विनंती असेल आपण बक्षीस समारंभ करा दुसऱ्यांना मात्र नक्कीच रजा करायची स्पर्धेमधून नाचा आपण डीजे इकडे आहेच अंकुश दादा भोईरला विनंती आहे डीजे इकडेच आहे कुठे जाणार नाही परंतु बक्षीस समारंभ आधी उरकून घ्या आनंद आहे की वनमॅन शो पंचाळी हा चॅम्पियन झालेला आहे सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण स्टेजवर या पत्तू प्रतीक यांनी यायचंय सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावर या आणि अंकुश दादा भोईरला विनंती असेल आपण सुद्धा मंचावर या डीजे वाजवू नको
चला सर्व मान्यवरांना विनंती आहे. हॅलो, सर्वांना विनंती आहे या स्टेजवर. मान्यवरांना विनंती आहे स्टेजवर या. अंकुश दादा भुईर यांना विनंती असेल आपण स्टेजवर या. चला विनंती असलेल्या प्रेक्षकांनी व्यासपीठा समोर यायचं आहे. अंकुश भैर पंचायत टीम, चला आपण व्यासपीठा यायचं पार्टिसिपेट करायचं. शेवटचा नक्कीच अंतिम सोहळा. सौरभ भोईर कुठे असतील लगेच. सौरभ भोईर कुठे असतील व्यासपीठाकडे यायचं प्लीज.